विदर्भात यंदाच्या मान्सूननं अपेक्षित जोर न धरल्यानं 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरी 26% पावसाची तूट नोंदवण्यात आली। हवामान विभागानं 28 आणि 29 जुलैला पूर्व विभागातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला, तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। पावसाच्या तुटीत गडचिरोली जिल्ह्यात 38%, वाशिममध्ये 35%, तर चंद्रपुरात 31% कमतरता नोंदवली गेली। एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडत असून त्याचा परिणाम विशेषतः विदर्भात जाणवत असल्याचं हवामान तज्ञांनी सांगितलं। विदर्भ के अधिकांश क्षेत्र जो है वहाँ पे जो एक रेनफॉल में भारी कमी दर्ज की गई है। गढ़चिरौली, चंद्रपुर, अमरावती, वाशिम, इन जगहों पे मोर देन 30% का जो है रेनफॉल में कमी देखने को मिला है। नागपुर की बात करें तो वहाँ भी 20 से 22% जो है रेनफॉल में कमी दर्ज की गई है। कुल मिलाकर गोंदिया को छोड़कर अगर बात करें अधिकांश जिले जो विदर्भ के वहाँ पे एक भारी कमी देखने को मिली है। और ये जो परिस्थितियाँ अभी हम देखेंगे कि अगले आने वाले कुछ दिनों में एक अच्छे रेनफॉल्स मिलने की संभावना बन रही है, क्योंकि एक बंगाल की खाड़ी जो है बंगाल है वहाँ पे नॉर्थ वेस्टर्न सेक्टर्स में एक लो प्रेशर सिस्टम से डीप डिप्रेशन बन रहा है। उसके प्रभाव से हम देखेंगे कि जो विदर्भ के जो पूर्वी जिले हैं वहाँ पे एक अच्छी रेनफॉल मिलने की संभावना बन रही है अगले आने वाले 3 से 4 दिनों के लिए। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली। जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यानं धान पीक धोक्यात आलं होतं। दरम्यान आजच्या पावसामुळे धान पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसलं। मागील 5 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली। भंडारा शहरात कडक ऊन पडलेलं असताना मोहाडी आणि तुमसर तालुक्यात पावसानं हजेरी लावली। हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला। मोहाडी, तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही अशा भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आता समाधान देणारा ठरणार आहे। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या। मात्र दाट धुकं, पाऊस आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। या पावसामुळे भात लागवडीसह शेतीच्या कामांना वेग आला। अंबरनाथ आणि बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे। या पावसानं अंबरनाथमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची मोठी दुरावस्था केली आहे, त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते। नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूर परिस्थिती सलग 5व्या दिवशी देखील कायम आहे। गोदाकाठावरील अनेक मंदिरं अजूनही पाण्याखाली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलं। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 4997 क्युसेक, दारणा धरणातून 13250 क्युसेक, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे। मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। मात्र मराठवाड्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। उन्हाळ्यापेक्षा जुलै महिन्यातच टँकरची संख्या वाढल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं। मे महिन्यात 290 टँकर सुरू होते, तर जुलै अखेरीस ही संख्या तब्बल 428 वर पोहोचली। मराठवाड्यातील 256 गावं आणि 89 वाड्यांना आजही टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। सर्वाधिक फटका बसलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला, जिथे तब्बल 223 टँकरद्वारे 149 गाव आणि 59 वाड्यांना पाणी पुरवठा होतोय। जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर आणि हिंगोलीत देखील टँकरची धावपळ सुरूच आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मात्र सिंधुदुर्गातील सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 1256 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 40% तूट आहे। जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा पाणीसाठा 94% पोहोचला असून उद्या सकाळपर्यंत धरण 100% भरण्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नाही। मात्र पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उजनीत दाखल होत आहे। सध्या धरणात 117 टीएमसी क्षमतेपैकी 113 टीएमसी पाणीसाठा असून भीमा नदीतून सुमारे 60,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे।
सह्याद्रीच्या डोंगरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे गावातील प्रसिद्ध बाबा धबधबा ओसंडून वाहतोय. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारा धबधबा त्याच्या पायथ्याशी असलेल्या भल्या मोठ्या नैसर्गिक गुहेमुळे इतर धबधब्यांपेक्षा वेगळा ठरतो. कारण पर्यटकांना धबधब्याच्या खाली गुहेत उभं राहून पाण्याचा तुषाराचा आनंद घेता येतो. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेक करावा लागतो आणि वाटेत अनेक छोटे मोठे धबधबेही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी जागेवर हा धबधबा असल्यानं त्यांच्या नावावरून याला बाबा धबधबा हे नाव देण्यात आलं आहे. साताऱ्याच्या पाटणमधील नवजा गावाजवळचा ओझरडे धबधबा सध्या पर्यटकांमुळे फुल झालाय. हिरवागार डोंगर, त्यात धुक्याची चादर, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी, मनामध्ये साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं याकडे वळू लागली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात दरडीचा धोका निर्माण झाला असून सुमारे 150 घरांवर संकट ओढावलं. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्यानं ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. प्रशासनानं धोकादायक भागातील रहिवाशांना तातडीनं स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रायगड आणि पुण्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटाची मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली. ताम्हिणी घाटात दरड कोसळणं, रस्ता खचणं अशा बऱ्याच घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासनाला दरडप्रवण भागांमध्ये तातडीनं संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.